जय आदिशक्ती. मी संगीता खोकले. अदृश्य अस्तित्व या चॅनलवरती सर्व साधकांचं सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत की गुरु म्हणजे काय आणि गुरु कुणी करावा. तर सर्वप्रथम आज पौष पौर्णिमा आहे आणि जे आदिशक्तीचे भक्त आहेत सर्वांना पौष पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. चला तर आपण व्हिडिओकडे वळूया. गुरु म्हणजे कोण, काय आहे गुरुचं महत्त्व. तर बघा, गुरु म्हणजे आपले विचार, गुरु म्हणजे आपले विचारांमध्ये घडणारे परिवर्तन, गुरु म्हणजेच ज्ञानाची ज्योत, गुरु म्हणजे अंधारातनं प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग, गुरु म्हणजे आत्मसाक्षात्कार, गुरु म्हणजे भगवंतापर्यंत जाण्याचा मार्ग, गुरु म्हणजे शक्ती, गुरु म्हणजेच भक्ती, गुरु म्हणजे कोळशातनं निर्माण करणारी खान, गुरु म्हणजे चिखलातनं मूर्ती घडवणारा मूर्तिकार, गुरु म्हणजे दगडातनं शिल्प तयार करणारा शिल्पकार, गुरु म्हणजे ऊन सावली, गुरु म्हणजे अखंड वाहणारा झरा, गुरु म्हणजे निष्ठ आणि कर्तव्य, गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य, गुरु म्हणजेच चालायला नाही तर चालवायला शिकवतात, गुरु म्हणजे आत्मसन्मान, गुरु म्हणजे आदर आणि प्रेम, गुरु म्हणजे आयुष्य जगायला शिकवतात, गुरु म्हणजे जीवनामधील चैतन्य, गुरु म्हणजेच यशाचा मार्ग, गुरु म्हणजे सद्विचारांचे अनुष्ठान. आधी गुरुशी वंदावे मग साधन साधावे, गुरु म्हणजे माय बाप नाव घेता हरतील पाप, गुरु म्हणजे आहे काशी साती तीर्थ तयापासी, तुका म्हणे ऐसे गुरु चरण त्यांचे हृदयी धरो. तर बघा, जय सद्गुरू. अशी असतात सद्गुरू. मी सद्गुरूंविषयी बोलते. हल्ली हे गुरु ते गुरु त्यांच्याविषयी बोलत नाही, जे खरे गुरु आहेत ते त्यांच्याविषयी बोलते. मी जे माझ्या सद्गुरूंमध्ये बघितलं आहे किंवा जसे सद्गुरूंचं माझ्या जिंदगीमध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे, तेव्हापासून मी या सर्व गोष्टी अनुभवते किंवा मला माझ्यासोबत घडतात आहे. जे माझ्या सद्गुरूंमध्ये जाणवते मी त्याबद्दलच सांगितलेलं आहे. आणि अजून की अजून आपल्या मनामध्ये प्रश्न असतात की गुरु कुणी करावा, किंवा ज्यांच्या अंगामध्ये येतं किंवा ज्यांनी म्हणजे ज्यांच्या अंगामध्ये येतं त्यांनीच हे गुरु करावा का. तर असं नाही, गुरु सर्वांनीच केला पाहिजे. मनुष्य रूपामध्ये तर देवांनी सुद्धा गुरु देवांना सुद्धा गुरु करावा लागला. तर आपण तर मानव आहेत, गुरु हा प्रत्येकालाच, मानवरूपी गुरु हा प्रत्येकालाच करावा लागतो. आणि तुम्हाला जर त्या भगवंतापर्यंत पोहोचायचं असेल तर ते गुरुच तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जातात. तर त्यामुळे तुम्हाला गुरु करावाच लागेल. आणि तुम्ही जे काही दान धर्म करता ना, तर ते पण आपण गुरु नसेल तर ते पण व्यर्थ जातं. म्हणतात ना की गुरु करावा, तर म्हणजे गुरु नसेल करेल तर ते तुमचं दान सुद्धा स्वीकार होत नाही. त्यामुळे गुरु हा असावाच, प्रत्येकालाच गुरु असावा. तर गुरु हे असतात. आणि माझ्या सद्गुरूंविषयी तर काय सांगू. मी हे जे काय आज बनवलेला आहे व्हिडिओ, हे माझ्या गुरु परंपरेनुसार, म्हणजे जे काही मी शिकलेत किंवा मी जे काही बघितले माझ्या गुरूंच्या सानिध्यामध्ये राहून, तेच तर मी ह्या सर्व गोष्टी आज या व्हिडिओद्वारे सर्वांच्या पुढे मांडल्या आहेत. तरी तुम्ही कमेंट करून मला नक्कीच कळवा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. आणि अजून कुणाला काही अध्यात्मामध्ये काही गोष्टी असतील किंवा काही अडचणी असतील किंवा कसलीही गोष्ट गेनमाळीचा विषय असू दे किंवा वाऱ्याच्या संदर्भात असू दे, तुम्ही कॉल करू शकता. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. जय आदिशक्ती.